धाराऊ, दादासाहेब काय पवित्रा घेतील काही कळत नाही, पण खूप चिडले. पण म्या म्हणतो कवी कलशाने तरी या वादात कशाला पडायचं. युवराजासनी या वादाचा त्रास होत नसेल, पर कवी कलश असं वागतायत हे तेसनी पटलं नसेल. धारात्या, युवराज एकदा चिडले की ते कोणालाच ऐकणार नाही आणि आता रागाच्या भरात निर्णय घेतील. आम्हाला त्याचीच भीती वाटते ग. तर वो युवराज असलं तर शांत, पर खवाळलं तर वादळ आणत्यान. आम्ही हे काम करतो, आम्ही बाहेर जातो आणि आमच्या दादासाहेबांची समजूत घालतो. नको, आम्ही बाहेर जातो आणि आमच्या दादासाहेबांना समजावून सांगतो. कुणी बी कुठं बी जायची गरज नाही. अहो बाहेर समधी बापे माणसं आहेत, युवराज आहेत, झालंच तर युवराजांचे आबासाहेब आहेत. समधी समजूतदार माणसं आहेत बाहेर, होतील शांत. पण आम्ही म्हणतो आमच्या दादासाहेबांनी त्या कवी कलशांना कशाला काय विचारावं. ते त्यांचं वागतायत ना, मग दादासाहेबांनी सुद्धा आपलं आपलं बघावं. बहिणीसा, आम्हाला नाही वाटत की हे काही चुकीचं बोलले आणि अशी माणसं गावच्या भल्यासाठी बरी नाहीत. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कविराज, युवराज, हमारी और आपकी बराबरी नहीं हो सकती. कविराज, जी, सच कह रहा हूं मैं. आजपासून आम्ही अंतर ठेवून वागू, क्योंकि हम ना राजा है, ना सरदार, ना अमीर, ना उमराव. हम तो एक मामूली कवि है, टला ट जोडणारे. कविराज, तुम्ही कोण आहात, तुमचं कुळ काय, तुमचं गोत्र काय आम्ही जाणत नाही. आम्ही जाणतो तो फक्त तुमचा शब्दांशी असणारा लगाव. आम्ही जाणतो ती तुमची काव्य प्रतिभा. आजवर तुम्ही आमचे सहकारी होता, पण आजपासून तुम्ही आमचे मित्र. जी, सुदाम्यासारखा राहील मित्र म्हणून. सुदामा म्हणून नाही, तुम्हाला अर्जुन म्हणून राहावं लागेल. प्रसंगी हाती शस्त्र धरावं लागेल. कविराज, आपल्या मैत्रीची निशाणी आमच्या बोटातली ही अंगठी आम्ही तुम्हाला देत आहोत. सांभाळा. युवराज, यापुढे तुमचा अपमान होणार नाही. तुम्हाला दुय्यम वागणूक दिली जाणार नाही. शंभूराजांचा मित्र म्हणून तुम्हाला सर्वजण ओळखते. यापुढे कविराजांबद्दल शब्द उच्चारला जाईल तो केवळ त्यांच्या सन्मानाचाच. वा युवराज, कविराजांना मोठाच दर्जा दिला तुम्ही. ते गरजेचं होतं मामासाहेब, आणि आम्ही दर्जा दिला तो त्यांना नाही, त्यांच्या ज्ञानाला. कविराज प्रकांड पंडित आहेत, विश्वासू आहेत, आणि महत्वाचं म्हणजे त्यांना आमच्याकडून काहीच नकोय. फक्त स्वराज्याची सेवा करायची आहे, म्हणून त्यांचा दर्जा मित्राचा. युवराज, अहो तुम्ही लाख मैत्र म्हणशील त्यासनी, और लोकांसाठी ते म्हणजे तुमच्या परसदारी बांधलेली गायच आहे. एक लक्षात ठेवावं गणोजीराव, कवी कलश आमच्या सोबत इथं आले आहेत, त्यामुळे त्यांची कुचेष्टा आमची कुचेष्टा असेल. त्यांची बेइज्जत आमची बेइज्जत असेल. युवराज, परक्यासनी एवढं बी जवळ करू नका, त्या रक्ताच्या नात्यांचा इसर पडत. आम्हाला कुठल्याही गोष्टीचा विसर पडत नाही, पडणार नाही. ना तुमचा, ना यांचा, ना आमच्या कर्तव्याचा. द्या प्रसाद द्या. थांबा युवराज, गणोजीराव, आमच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द माघारी घेतला जात नाही. तुम्ही एवढं मैत्र मानता यासनी, आम्ही बी आनंद मानू त्यात. अपर लोकांसनी पटायचं नाहीये. काय पटणार नाही? अहो, तुमचं लाख मैत्र असतील हे, पर लोकांसाठी हे आगोरी पंथाचं आहेत. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा, शाक्तपंथीय म्हणजे शक्तीची उपासना करणारे लोक हे क्रांती घडवणारे लोक आहेत. ठीक,
फोन क्या? कौन हो आप? देखिए ये क्या क्या कर रहे हो आप? देखिए मैं धनवान आदमी हूँ, ये गलत बात कर रहा हूँ। आप क्या कर रहे हो ये? मी हरबा अरे कलशांच्या घरावर गावकऱ्यांनी हल्ला केलाय. हल्ला केलाय होय, युवराज 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 काय झालं? कलशांच्या घरावर हल्ला झालाय. काय? मारहाण बी झालीये. कविराजांना काही इजा? ते काय कळलं नाही. चला. कविराज युवराज कविराज युवराज बघा कशी समद्या घराची नासधूस केली आहे. अहो किती नुकसान केलं. आपल्या कविराजांचा समजा ग्रंथ फेकून दिल्यात आणि त्यांची शाही बी सांडली बघ. युवराज आम्हाच ती कळल्यावर आम्ही लगेच आलो, पण आम्ही यायच्या आत ते पळून गेले होते हल्लेखोर. आणि बघा कशी नासधूस केली, सगळीकडे तोडफोड केली आहे त्यांनी. कविराज तुम्हाला तर काही झालं नाही ना? जी नहीं. त्यांनी हात तर उचलला नाही ना तुमच्यावर? ठीक है युवराज. किती लोक होते? हत्यारं होती? भाले तलवारी? 5-6 लोग थे, तलवार थी. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. जी. ज्योत्याजी. जी युवराज. आपली माणसं घेऊन चौकी पहाऱ्यांवर जा. कोण लोक आले कोण गेले त्याची माहिती घ्या. अंतोजी. जी. तुम्ही फिरत्या गस्तीच्या लोकांना गाठा. होय. त्यांना या भ्याड हल्लेखोरांचा ठाव ठिकाणा विचारा. शोधा. जी. शोध घ्या, सापडतील. आणि सापडले की असतील तसे आमच्या समोर आणा. कविराज. जी. हल्लेखोरांचा हेतू फक्त तुम्हाला घाबरवण्याचा होता. लेकिन क्यों? कारण तुम्ही नको आहात म्हणून हा छुपा हल्ला. लेकिन युवराज हम तो डर गए. घाबरू नका, आम्ही आहोत. एक बात हमारी समझ में नहीं आई युवराज, हमसे ऐसी कौन सी गलती हो गई कि त्याची काळजी तुम्ही करू नका कविराज, आम्ही पाहून घेऊ. फक्त या हल्ल्यानं एक गोष्ट अधोरेखित झाली. आपली मैत्री शृंगारपूरला नको आहे. विशेषतः गावकरी नाराज आहे. पर क्यों? त्यावर सविस्तर बोलू जातो. आम्ही गावात फेरफटका मारतो, चौकी पहारे तपासतो. विश्रांती घे. युवराज आप मेरे लिए क्यों तकलीफ उठा रहे हैं? कविराज, मैत्रीत तकलीफ नसते कधी. रायप्पा. जी. तू इथंच थांब. जी. कविराजांची काळजी घे आणि लक्ष ठेव. जी. आलोच. निघा, मी हाय आता इथं. निघा, कविराजांची काळजी करू नका. काही गरज लागल्यास कळवा आम्हाला, आम्ही आहोत सर्वजण. धन्यवाद. अय्यप्पा, युवराज आहेत पण दोस्ती निभावतात. हवं लय मोठं मन आहे त्यांचं. गर्व नाही कसला. कुणाला आहे गर्व? गर्व असतं तर आज सावताला असतं का इतक्या रात्रीचं खुशाली विचारायला? कलश युवराज. ठीक आहे नव? लय लागलं नाही नव? जी नाही. कसं आहे, विचारणं आमचं कर्तव्य आहे.
युवराज आप ये आप क्या कर रहे हो? मदत. लेकिन युवराज आप युवराज हो. आम्ही तुमचे मित्र आहोत. सच है, लेकिन ये काम आपको शोभा नहीं देता. काय शोभत नाही. मदत करणं. हमारा कहने का मतलब यह है कि ये काम छोटा है, हल्का है. कविराज, कुठलंच काम हलकं नसतं. आणि मित्राचं काम करणं, त्याला मदत करणं, हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. सही है, आम्ही हे काम सेवकामार्फत करून घेऊ. आपल्यासारख्या ज्ञानी प्रज्ञावंत कवीचा पसारा आवरण्यासाठी आम्हीच योग्य आहोत. युवराज, आणि आम्ही तुम्हाला शब्द दिलाय. आता आपण मित्र आहोत. मग मैत्रीमध्ये मान सन्मानाचं मोजमाप करता येणार नाही. युवराज, आपण आमच्याकरता किती करता? मित्रासाठी करायलाच हवं कविराज. बाराजे उठा बघू. अहो उठा. पहाटे पिंगळ्यानंही तुमची आठवण काढली. वासुदेवानं तुमचं नाव गुंफून छान गाणं गायलं. खरं तर तुम्ही दान करायला हवं होतं, पण तुम्ही उठलातच नाही. आता उठा बघू. झोपू द्या हो. युवराजांना एवढी झोप लागणं हे चांगलं लक्षण नाही बरं का. एव्हाना तुम्ही तयार होऊन न्याहारी करून सदरेवर असायला हवं होतं. आमचे दादासाहेब उठायचे एवढं लवकर? होतं. या वेळेपर्यंत ते 18 कारखाने फिरून यायचे. मग आम्ही उठतो. आता कसं? मलखांब शिकवणारे बसून बसून निघून गेले. धनुष्यबाण शिकवणारे लहुजी बाबा आता तुमची वाट बघतायत बर का. मातोश्री, आम्ही धनुष्यातून सोडलेला बाण आता 200 पावलांचं अंतर पार करतो. अरे वा, शाबास. तुम्हाला महाराजांना चकित करायचंय की नाही? मग आता लवकर तयार व्हा. मातोश्री, रात्री आमच्या स्वप्नात दादासाहेब आले होते. ते म्हणाले, तुम्ही आता काहीही म्हणू नका. आधी आवरून घ्या, मग सांगा. बाळराजेंना लवकर तयार कर. जी. त्यांच्या नेहारीचं बघ. जी. निवाड्यासाठी माणसं येतील. उशीर होणं बरं नाही. छत्रपतींच्या शिस्तीला धरून नाही ते. या तुम्ही. जी राणी. महाराज, सर्जेराव जेधे आले ते. असू द्या सर्जेराव. महाराज, मुजऱ्यासाठी अजून 2 हात पेश नाही करता आला. त्यासाठी माफी असा. सर्जेराव, महाराज, तुमचा लाडका नागोजी मुजरा करायला नाही राहिला. खूप वाईट झालं. खूप वाईट झालं महाराज. माझा लेख हरपला. सर्जेराव शांत व्हा. शांत व्हा. लय चांगला खेळत होता नागोजी माझा. 2 हिस्सा गनिम मारलं त्यांनी. काय तलवार तळपत होती महाराज. सरसेनापतीने पाहिलं त्याला खेळताना. पण कुठून बाण आला आणि कपाळातून आर पार निघून गेला. सर्जेराव, असा शोक करू नका. आपण केलेल्या पराक्रमापेक्षाही एक पाऊल पुढे टाकलंय तुमच्या लेकरानं.
आज तुमच्या लेकरानं नागोजीनं तुमच्या पराक्रमास तुमच्या घराण्याच्या नावास मोठं केलंय. नागोजीचं हे बलिदान स्वराज्याच्या स्मरणात कायम राहील. नागोजीनं प्राण सोडताना तुम्हाला आणि युवराजासनी मुजरा केला महाराज. सर्जेराव, आवरा स्वतःला. तुम्हाला आरामाची गरज आहे. चला आराम करा. रात्रीचा थळा एकत्र करूया. आंबेराव, जी महाराज. शंभूराजांना आतापर्यंत खलिता पोचला असेल. असल महाराज. खलित्यात दिलेल्या सल्ल्यानुसार शंभूराजे वागतील अशी अपेक्षा आहे आमची. मनात काही शंका? शंका नाही. दुसरी काही अडचण? अडचण युवराज, लोक चिडलेत. शाक्त पंथ म्हणजे अघोरी पंथ वाटतो त्यांना. मंत्रतंत्र विद्या करणारे गैरसमज आहेत लोकांमध्ये. तीच दरी मिटवायची आम्हाला. पण त्यासाठी तुम्हाला डोंगर सोडून गावात यावं लागेल, देवळात यावं लागेल, देवीची घंटा वाजवावी लागेल. आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच देवीचे भक्त आहोत हे लोकांना समजावून सांगावं लागेल. जी, कोशिश करूंगा. कोशिश करावीच लागेल कविराज. शाक्त पंथाबद्दलच्या गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. शिवयोगी, गणेश भट्ट, सिद्धयोगी यांनाही बोलावून घ्या. जी युवराज. परंतु कविराज, हा मौका आम्ही हातून जाऊ देणार नाही. लोकांमधले गैरसमज आम्ही नक्की दूर करू. युवराज, महाराजांचा खलिता. श्रियासह विराजित अखंड लक्ष्मी अलंकृत युवराज शंभूराजे प्रति अनेक उदंड आशीर्वाद. आपण शृंगारपूर सुभाट ठाण होऊन सांभाळणे गरजेचे असताना संबंधित मंत्र्यास सलामसलत न करता सारामाफी दिली. त्याचबरोबर दिलेर खानाच्या फौजा सीमेवर आल्यानंतरही खलिता पाठवूनही आपण तिकडे दुर्लक्ष केलं. तसंच आपल्याकडून जप्तीचे आदेशही धुडकावले जात आहेत. ते का? या सगळ्याची कारणं स्पष्ट करावीत. एकूणच मनमानी सुरू आहे असं दिसतंय. तरी त्याचा खुलासा व्हावा. आपण समजदार आहात. अधिक सांगणं गरजेचं नाही. टाकोटाक जबाब धाडणे, विशेष काल लिहिणे आणि यापुढे तक्रार न येईल तर बरं. आपणास विचारणारे कोणी आहे तैसे समजावे, तैसे वागावे. जाणीचे रायगडावरून दक्षिणेत तक्रारींचा खलिता केलाच म्हणायचा तर. किस जुबान से हम आपकी दोस्ती की तारीफ करें, किस जुबान से हम आपकी जुदाई का दर्द बयां करें. डरते हैं कहीं हम आपको खो न दें.
किस तरह आपको हम खुदा से पाने की दुआ करें। वाह, बहुत खूब। पांडे सरदार, जी हुजूर। खत के साथ साथ नजराना भी पेश किया जाए। हुजूर, क्या भेजोगे नजराना? बस तुम देखते जाओ पांडे सरदार, हम एक नहीं 11 मस्तक देवी को चढ़ाएंगे। मस्तक? हुजूर, म्हणजे? मस्तक वो आप लोग जब पूजा करते हैं देवी की, चढ़ाते ना वो नारियल। नारियल? आम्ही तोरण म्हणतो त्याला। हाँ भाई, नारियल का नजराना भी खत के साथ रवाना किया जाए। जी हुजूर। अब मजा आएगा, अब मजा आएगा। आम्ही आपलीच वाट पाहत होतो. तुम्ही आठवण काढलीत आणि आम्ही हजर झालो. कशा दिसतोय आम्ही? खूप सुंदर, अगदी आम्ही वर्णन केलेल्या नखशिखेसारख्या. खरंच हं? एवढ्या सुंदर दिसतोय आम्ही? नाही. नाही. हं? सुंदर शब्दानंही खजील व्हावं एवढ्या सुंदर दिसता आहात. फक्त एक कमी आहे. काय? कमळाचं फुल आमच्यासाठी? हं? आम्ही स्वतः तळ्यात उतरून घेऊन आलो आहोत. काय हे युवराज, रयतेनं पाहिलं तर काय म्हणेल? काय म्हणेल? युवराज स्वतःच्या बायकोसाठी कमळाचं फूल घेऊन चालले. घरच्या लक्ष्मीला फूल देऊ नये? युवराज, युवराजने तुम्ही फूल घेतलं खरं, पण हुंगलं नाही. हे फूल जर आम्ही नाकाजवळ नेलं तर त्याचा सुगंध नाही का कमी होणार? मग निदान आम्ही दिलेलं फूल हृदयाशी तरी कवटाळावं. आमच्या हृदयाशी कायम युवराजांचा विरह अग्नी असतो. त्याने ते कोमेजून जाईल, म्हणून आम्ही ते हृदयाशी कवटाळणार नाही. मग केसात माळणार? अजिबात नाही. जर केसात माळलं तर ते आमच्या डोळ्याआड होईल. आम्हाला या फुलाला डोळे भरून पाहायचे, म्हणून ते आमच्या हातातच राहील. वा, आम्हाला वाटलं अजून नाराजी आहे म्हणून तुम्ही फूल केसात माळलं नाही. नाराज तर आम्ही आहोतच. म्हणजे अजून नाराजी गेली नाही म्हणायची तर. ही नाराजी अशी फुलं भेट देऊन जाणारी नाही. युवराजनी, परंतु आम्ही सांगितलं होतं ना तुम्हाला, वेळोवेळी सावधही केलं होतं, पण तुम्ही ऐकलंच नाही आमचं. तुम्ही करायला जाता एक आणि घडतं दुसरंच. काय घडलं? आला ना आबासाहेबांचा खलिता. आम्ही देऊ महाराजांना खुलासा. तुम्ही नका काळजी करू त्याची. आणि आम्ही जे काही करतो ते रयतेच्या सुखासाठीच ना. पण लोकांना ते कळत नाही. युवराजनी, आमचं काम सुद्धा या फुलासारखंच आहे नाही. बघा ना, रायगडावर कुणी त्याचा सुगंध घेत, ना कुणी त्याला छातीशी कवटाळत, आणि नाही कुणी डोक्यावर घेत. वहिनीचा निघायचं नाही. उशीर झाला तर मिरवणूक चुकायची. चला, घरात आणि चंपा पुढे गेल्यात, जरा आमचंच आवरायचं राहिलं होतं. चला. अगं बाई, येसू, अहो किती छान दिसताय तुम्ही. धाकट्या मातोश्रींनी दिलं होतं हे लुगडं आम्हाला. आम्ही खूप जपून ठेवले.
आणि अशा खास प्रसंगातच नेसायला आवडतं आम्हाला. हो, आम्ही तुमच्यासाठी भेटवस्तू आणलीये. बघा, आवडते का? भेटवस्तू? पण कशाबद्दल? अहो, आपल्या घराण्याचा दागिना आहे, म्हणूनच मामीसा म्हणाले की आज हा घालायचा मान तुमचा आहे. घ्या. ह्या बांगड्या आहेत, घ्या, घाला. आवडल्या? छान आहे. फार छान आहेत. आणि आमच्या वंसांना काही दिलत की नाही? तर दिले की. हा बघा, हार दिला. बघा किती छान आहे. खूप छान आहे. तर आमच्या लेकी सुना कशा उठून दिसायला हव्यात. तुमचं हे सूप पाहिलं ना की फार फार समाधान वाटतं बघा. आम्हालाही खूप आवडल्या या बांगड्या. मुजरा युवराज, सांगाव घेऊन आलोय. पूजेची समधी तयारी झाली. तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलो. येसू, घरचा कुंकवाचा करंडा घेतलाय ना आठवणीने? आज देवीला हळदी कुंकू व्हायचा पहिला मान तुमचाच आहे. हो आई, ओटीचं सगळं सामान पुढे चंपाकडे पाठवलं. बर. मामीसा, निघूया. चाहता हूँ हुजूर, एक और दरख्वास्त है आपसे. यह खलीता है आपके लिए, दोस्ती के वास्ते. दोस्तीचा खलिता. किस जुबान से हम आपकी दोस्ती की तारीफ करें, किस जुबान से हम आपकी जुदाई का दर्द बयां करें. डरते हैं कहीं हम आपको खो न दें. किस तरह आपको हम खुदा से पाने की दुआ करें. थांबा. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.